विद्यार्थी मित्र, आपण यापूर्वी लेसन पार्ट 1 द नेकलेस हा पाहिला. पार्ट 2 हा आपला काही कारणामुळे राहिला होता, तर तो आज आपण पाहणार आहोत. ओपन पेज नंबर 28, पार्ट 2. बघा, हाऊ दे ट्राय टू find there the necklace. How they attempt, its a description given in part 2. Look page 28. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak. बघा, त्यांनी तो नेकलेस आपल्या ड्रेसच्या घडीमध्ये किंवा दुमडलेल्या घडीमध्ये आहे का हे पाहिलं. इन हर पॉकेट्स एव्हरीवेअर, सगळीकडे पाहिलं, खिशामध्ये वगैरे. बट दे कुड नॉट फाइंड इट, परंतु त्याला तो काही सापडला नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. मिस्टर हर हजबंड आस्क्ड हिम, आर यू कन्फर्म और शुअर इट इज ऑन when you left the hall? Yes, I touched it in the hall at the ministry. हो, मिनिस्ट्री हॉलमध्ये मी त्याला पाहिलं, त्यावेळेस स्पर्श केला होता तो. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वुड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. परंतु जर तो रस्त्यावर हरवला असेल किंवा वी वुड हॅव हर्ड इट, आपल्याला तो ऐकायला आला असता. इट मस्ट बी इन द कॅब, निश्चितच तो कॅबमध्ये पडलेला असावा. येस, दॅट्स प्रोबॅबली इट. डिड यू टेक हिज नंबर? बहुतेक शक्यता असेल. आणि तू नंबर घेतलायस का त्या टॅक्सीचा? नो. दे स्टेअर्ड ॲट इच अदर स्टर्ड. ते खिन्न मनाने एकमेकाकडे पाहू लागले, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये. ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लॉथ्स ऑन अगेन. I am going back, he said. He tried to say her, I am going back, and tried to find on the road everywhere. Over the whole route we walked and see if I can find it. बघा, मी सगळीकडे त्याने पाहिलं, सगळीकडे कुठे सापडले. सगळ्या रस्त्यावर इकडे तिकडे सगळीकडे तिकडे जाऊन त्यांनी पाहिलं. He left. She remained in her ball dress all night, her mind blank. बघा, आणि मग तिचा तो जो पोशाख होता पार्टीचा, झगा वगैरे, तर त्याच्यातच ती रात्रभर तशीच बसून राहिली. तिचं मन हे खूप असं खिन्न सुन्न असं झालं, ब्लँक. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. ही हॅड फाउंड नथिंग. आणि सगळीकडे पाहून तो संध्याकाळी आला 7 वाजता, परंतु त्याला कुठेही तो रत्नहार सापडला नाही. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर, टू ऑफर अ रिवॉर्ड टू द कॅब कंपनीज. एव्हरीवेअर द टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. पहा, त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट्स केली. टॅक्सी कॅबच्या ऑफिसमध्ये त्यांनी कंप्लेंट नोंदवली. पेपरमध्ये जाहिरात देऊन बक्षीस घोषित केले. आणि परंतु कुठेही त्याला काही अपेक्षित असं काही यश मिळालं नाही. एव्हरीवेअर द टिनेस्ट ग्लिमर ऑफ लेड हिम. अंधुक आशा त्याला होती, परंतु ही अटेम्प्ट इट. सी वेटेड ऑल डे इन डेस्पेअर ॲट धिस फ्राइटफुल डिझास्टर. आणि मग सर्व दिवसभरपणे वाट पाहिली आणखी काही होत, परंतु तो अतिशय निराश आणि एक भयानक अशा संकट स्थितीमध्ये असलेले दिसले. लॉयझेल रिटर्न इन द इव्हनिंग, ए हॅलो पेल फिगर. हॅलो म्हणजे पोकळ, पेल निस्तेज. आणि मग बघा, लॉयझेल अशा प्रकारे अतिशय निस्तेज अवस्थेमध्ये, निराशेमध्ये
तो आला. ही हॅड फाउंड नथिंग, काहीही सापडलं नाही. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. बघा, his mister tried to tell to you, try to tell your friend that the necklace have broken the clasp and that you have it mended. बघा, तो त्याचा फासा निसटलेला आहे आणि आपण तो दुरुस्त करण्यासाठी दिलाय वगैरे असं तू कळव, असं त्याची मिस्टर त्या मिसेस लॉयझेला म्हणतात. इट विल गिव्ह अस टाइम टू लुक सम मोर, आणि मग आपल्याला काही कालावधी मिळेल शोधण्यासाठी. सी रोट ॲज ही डिक्टेटेड, आणि मग त्याप्रमाणे पत्र लिही असं सांगितलं, असं मजकूर लिहून घ्यायला सांगितले. ॲट द एंड ऑफ ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप. आणि मग एक आठवडाभरात त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु सर्व आशा मावळून गेल्या. अँड लॉयझेल, हू सडनली लुक्ड एड, डिक्लेअर्ड, वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि मग आठवड्यानंतर त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला की आता आपण त्यांना तो परत कसा द्यायचा याच्यावरच विचार केला पाहिजे. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, कन्सल्टिंग देअर मेमरीज, बोथ सिक विथ ग्रीप अँड अँग्विश. अँग्विश म्हणजे यातनं अतिशय दुःख यातना झाल्या. अनेक सराफ दुकाने ना त्यांनी भेटी दिल्या आणि आहे तसा मिळतो का वगैरे ह्या प्रयत्नात ते राहिले. इन ए शॉप ॲट द पॅलेस रॉयल दे फाउंड ए स्ट्रिंग ऑफ डायमंड्स which seemed to be exactly what they were looking for. अगदी तंतोतंत आहे का वगैरे पाहत ते होते. what they were looking for, अगदी आठवून पाहत होते की कसा आहे तो आणि त्याप्रमाणे सेम मिळतो की नाही वगैरे अशा त्या प्रयत्नात ते राहू लागले. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक्स, आणि त्याची किंमत 40,000 फ्रँक्स इतपत होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000, आणि 36,000ला मिळेल अशा दृष्टिकोनातून ते पाहत होते. नेक्स्ट पेज 29. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. आणि मग त्यांनी त्या सराफांना विनंती केली, यातना भिक्षा मागितली की तो 1-2-3 दिवस काही तुम्ही तो कोणाला देऊ नका, आम्हाला तो पाहिजे. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 francs if the other necklace was found before the end of February. आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत आम्हाला जर तो पहिला रत्नहार सापडला तर तुम्ही तो 34,000 रुपयापर्यंत माघारी घ्या. अशा प्रकारे दे बार्गेनिंग टू दॅट द ज्वेलर इन दिस वे. लॉयझेल हॅड 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. बघा, आणि मिस्टर लॉयझेल याच्याकडे 18,000 फ्रँक्स इतके त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेले होते आणि बाकीचे त्याने उसनवारीने घेतले. अँड ही डिड बॉरो. ही गेव नोट्स, मेड रुइनस ॲग्रीमेंट्स, डेल्स विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. बघा, पुष्कळ प्रकारचे काही सावकार हाताळले, काही नुकसानीचे करार केले बिकॉज ऑफ टू गेट दॅट द नेकलेस.
Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. आणि मग अशा प्रकारे त्यांनी ते सराफ दुकानदाराकडे गेले. 36,000 फ्रँक्स पर्यंत तो खरेदी केला. हाऊ दे बार्गेनिंग, यू नो इट. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." आणि बघा मग ते अशा प्रकारे मॅडम लॉयझेल यांनी तो नेकलेस मॅडम फॉरेस्टर ह्यांना परत केला. अतिशय भावनाशून्य अशा अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेस दे रिप्लाय, "यू शुड हॅव रिटर्न इट सूनर." तुम्ही तो मला लवकर द्यायला पाहिजे होता. आय माइट हॅव नीड इट. कदाचित मला त्याची गरज भासली होती. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द एव्हरी पुअर. आणि मग त्यानंतर मात्र ह्या मॅडम लॉयझेल यांना भयानक जीवन पद्धती, अतिशय गरिबी जीवन पद्धती जगावी लागायला लागली. बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. परंतु तिने अतिशय धैर्याने तोंड दिले. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. आणि मग ते भयानक कर्ज त्यांना आता फेडणं भागच होतं. बिकॉज ऑफ दॅट द नेकलेस सी वुड पे इट. दे डिसमिस्ड देअर मेड. दे चेंज्ड देअर लॉजिंग्स. दे रेंटेड ए गॅरेट अंडर द रूफ. बघा घरात काम करणारी जी बाई होती तिला त्यांनी काढून टाकलं. आपले राहण्याचं वसतिस्थान रेसिडेन्शियल प्लेस बदलले आणि एक छताखाली असलेल्या पोटमाळ्याची खोली घेऊन ते त्या ठिकाणी राहू लागले. सी केम टू नो द सी केम टू नो द ड्रावरी ऑफ हाऊसवर्क, द ओडियस लेबर्स ऑफ द किचन. बघा आणि मग अतिशय कंटाळवाणी कामे, त्याचबरोबर तिरस्करणीय असे स्वयंपाकघरातील कामे वगैरे ती स्वतः करू लागली. सी वॉश द डिशेस, द डर्टी लिनन. सी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट ईच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस्ड लाईक ए कॉमनर. हे अतिशय सामान्य असं जीवन ते जगू लागले. रस्त्यावर स्वतः कचरा वगैरे टाकण्यासाठी ह्या मॅडम लॉयझल जाऊ लागल्या. आपले कामगार कमी केले. सी हॅड टू बार्गिन ॲट मार्केट कॉरल्स अँड फेस इन्सल्ट्स ओव्हर एव्हरी मिझरेबल सू. बघा अतिशय लहान लहान कामासाठी सुद्धा काही बार्गेनिंग करून घ्यावे. कदाचित काही वेळेला लोकांचे बोलूनही घ्यावे लागत असे ह्या मार्केटमध्ये, किंवा काही अपमानास्पद पण काही गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू ऑदर्स, गेट मोर टाइम. प्रत्येक महिन्याला ते आपलं कर्ज देण्याचा प्रयत्न करत होते, काही नूतनीकरण करत होते. अशा प्रकारे त्यांनी अधिकाधिक कालावधी दिला आणि अशा प्रकारे दे deceived themselves. Her husband worked extra every evening doing accounts for a tradesman and often late into the night. बघा एखाद्या व्यापाऱ्याकडे जादा काम त्याच्या मिस्टर लॉयझेल यांनी घेतलेले होते. त्याचबरोबर काही वेळा ओव्हरटाईम करून, नाईट शिफ्ट करून वगैरे काम करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. ही सॅट कॉपिंग ए मॅन्युस्क्रिप्ट ॲट 5 sous ए पेज. हस्तलिखित काही कागदपत्रे लिहून देण्याकरता म्हणून 5 रुपये सू याप्रमाणे ते जादा काम करू लागले.
अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. अशा प्रकारे त्यांनी आपलं हे जीवन जवळजवळ 10 वर्षे अशा पद्धतीने करत होते. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. आणि मग 10 वर्षाच्या अखेरीस त्यांनी आपलं व्याजासहित सर्व काही देणी फेडून टाकली. मॅडम लॉझेल लुकड ओल्ड नाऊ. आणि मग ह्या मॅडम लॉझेल आता त्या वृद्धशा दिसायला लागल्या. ऑपन सी ब्रुडेड ओव्हर द पास्ट. व्हॉट वुड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. बघा, आणि मग काही भूतकालीन गोष्टीचा ते विचार करले. जर तो हरवला नसता तर काय झाले असते, कशा यावर विचार केले. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. किती विचित्र जीवन वगैरे. सी सरप्राईज हरसेल्फ. हाऊ लिटल इज नीडेड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सिव्ड. बघा, एखादी गोष्ट नाश पावली किंवा काही वाचवण्यासाठी किती गोष्टी अडचणीच्या ठरतात, अशा प्रकारचे विचार करू लागले. ओपन पेज 30. बघा. वन संडे as she was walking in the campus Elysees, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. आणि मग एका रविवारी मॅडम लॉझेल चालत जात होत्या कॅम्पस मधून. त्या ठिकाणी मॅडम फॉरेस्टियर अचानक भेटल्या. त्या अद्यापही तरुण, सुंदर आणि त्याचबरोबर चार्मिंग, मोहित करणाऱ्या अशा दिसत होत्या. मॅडम लॉझेल फेल्ट इमोशनल. आणि त्यावेळेस मॅडम लॉझेलनी त्यांच्याकडे पाहिलं, त्या भावनावश झाल्या. शुड सी स्पीक टू हर? येस, ऑफकोर्स. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड, शी वुड टेल हर ऑल. वाय नॉट? आणि मग आपण त्यांच्याशी बोलावे का? द क्वेश्चन अराइज इन हर माइंड. येस, ऑफकोर्स, निश्चितच, का बोलू नये. अँड नाऊ दॅट शी हॅड पेड. आणि आता आपण तिने सर्व काही त्यांचे देणे दिलेले आहे. शी वुड टेल हर ऑल. वाय नॉट? आणि आपण त्यांना सांगायला काय हरकत आहे जे काही घडलं. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जेनी. आणि मग त्यांच्याकडे त्या पोचल्या. गुड मॉर्निंग जेनी असं त्यांना म्हणाल्या. The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered. परंतु इतर आसपास पाहणारे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागले. कारण हे कोण आहे? ही सामान्य स्त्री. तिने फॉरेस्टियर यांनी कदाचित त्यांना ओळखले नाही. ती अडखळत होती. बट मॅडम, आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. आणि त्यावेळी फॉरेस्टियर त्यांना म्हणाले की मॅडम, कदाचित मी काही तुम्हाला ओळखत नाही आणि तुमची काहीतरी चूक होत असावी. नो, आय एम मॅथिल्डे लॉझेल. नाही, मी मॅथिल्डे लॉझेल आहे, असा परिचय मॅडम मॅथिल्डे करून देतात. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय. हो, माय पुअर मॅथिल्डे, हाऊ यू हॅव चेंज्ड. आणि मग ते त्यांना ओळखतात. अरेच्या, तुम्ही किती बदल झालाय तुमच्यामध्ये. अशा प्रकारे दे स्पीक इच अदर. येस, आय हॅव हॅड सम हार्ड टाइम्स सिन्स आय लास्ट सॉ यू, अँड मेनी मिझरीज, अँड ऑल बिकॉज ऑफ यू. आणि अनेक गोष्टी माझ्या दुःखी काही गोष्टी होत्या आणि हे सगळं, परंतु ते सर्व निवारण झालं हे केवळ तुमच्यामुळे. मी, हाऊ कॅन दॅट बी? माझ्यामुळे कसं काय बरं? यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू बी विअर टू द मिनिस्ट्री पार्टी. तुम्हाला माहिती आहे का की मिनिस्ट्रीच्या पार्टीला तुम्ही तुमचा डायमंडचा नेकलेस मला दिलेला होता वगैरे. दे रिमाइंड
to each other. Yes, well, I lost it. मी तो हरवला होता. What do you mean? You brought it back? आणि म्हणजे काय की तो तुम्ही मला परत दिलास, तुम्ही परत दिलात. आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट. मी तो आणला अगदी तंतोतंत जुळणारा आणि तो परत केला. अँड इट हॅड टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि आम्हाला ते त्याचं कर्ज वगैरे देण्यासाठी जवळजवळ 10 वर्षे परत लागली. इट वॉजंट इझी फॉर अस. आमच्या दृष्टीनं ते काही सहज नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. परंतु वी ट्राय लॉट ऑफ ट्रायज अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आणि आता मी खूप आनंदी आहे. मॅडम फॉरेस्ट्रियर वॉज स्टर्ड. मॅडम फॉरेस्ट्रियर अतिशय खिन्न झाल्या. यू से दॅट यू बॉट ए डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. आणि मग तुम्ही तो डायमंड नेकलेस हा अशा प्रकारे मला माघारी दिला. येस, यू डिडंट नोटीस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. तुमच्या तो लक्षात आला नाही, तो खूप सेम आहे तसा होता. अँड सी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि अतिशय निष्पाप अशा आनंद, इग्नोरन्स अशा आनंदातून ते दे स्माइल इच अदर. मॅडम फॉरेस्टियर डीपली मूड टूक both her hands. Oh, my poor Mathilde, mine was an imitation. It was worth 500 francs at most. आणि त्यांना खूप त्याची दया आली की ओ पुअर मॅडम मॅथिल्डे, इट वॉज अन इमिटेशन. ते ज्वेलरी नेकलेस होता तो अतिशय 500 फ्रँक्स इतक्या किमतीचा होता. आणि यू टेक व्हेरी हार्ड वर्क टू गेट इट बॅक. इन दिस वे द पार्ट सेकंड इज ओव्हर. You read it again and try to solve the English workshop in your notebook. Okay.